मंगळवारी दुपारी 4च्या दरम्यान अशोक खरातला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले। तब्बल 200 पोलिसांचा त्यावेळी पहारा होता। खरातचे कारनामे पाहता काही अक्रीत घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट काळजी घेतली होती। कोर्टासमोरील सुनावणीत सरकारी वकिलांनी तपासणीतील अनेक धक्कादायक बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यात सर्वात महत्त्वाची होती ती खरातने दिलेल्या 5 नरबळीची। अशोक खरातने खरंच 5 नरबळी दिलेत का? नरबळीचा मुद्दा कसा समोर आला? कोर्टात काय काय घडलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। भोंदूबाबा अशोक खरातला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी अशोक खरातचा पोलीस तपासातील धक्कादायक अध्यायच यावेळी वाचून दाखवला। पोलिसांच्या गेल्या काही दिवसांच्या तपासात अशोक खरात हा त्याच्याकडील 20 फुटी सापाचा उपयोग करून त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांचे डोळे दिपवून टाकायचा अशी माहिती समोर आणली होती। हा 20 फुटांचा साप खोटा होता। रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने तो ऑपरेट व्हायचा। मात्र ही बाब खरातकडे येणाऱ्या भक्तांना माहिती नसल्याने ते या भोंदूबाबाच्या चमत्काराने भारावून जायचे असा सरळ आरोप सरकारी वकिलांनी केला। सापाचा मुद्दा आल्यावर खरात कोर्टात गांगारला। वकिलांनी वाघाच्या हत्येबाबतही शंका उपस्थित केली। त्यावेळी खरातचे हावभाव बदलले। सुनावणी सुरू असताना तो फक्त आपल्या हातांच्या बोटांकडे एकटक पाहत राहिला। सापाच्या मुद्द्यावर कोर्टाने याबाबत काही सांगायचे का असं खरातला विचारले तेव्हा खरातने हे आरोप धुडकावले। तो म्हणाला, मला साप वाघ याविषयी काही माहिती नाही, मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे। मंदिरात कधीतरी जायचो त्यावेळी 100च्या आसपास लोक असायचे। शिवरात्र, श्रावणी, सोमवारी अशा वेळी जात होतो। 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं दिली, परंतु तरीही सरकारी वकील त्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी कायम राहिले। सरकारी वकिलांनी नुसतं साप आणि वाघांबाबतची माहितीच पोलिसांना दिली नाही तर त्यातून धक्कादायक माहिती त्यांनी उजेडात आणली। वकिलांनी सांगितले की कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता। त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत, ते खरे आहेत का याबाबत माहिती घ्यायची आहे। खरातकडे 6,53,000ची रोकड, लॅपटॉप मिळाले, काळ्या रंगाची रिव्हॉल्वरही सापडली। शिवाय याच्याकडे 31 काडतुसे सापडली, त्यापैकी 5 फायर झाले होते। ते कुठे फायर झाले त्याचा तपास बाकी आहे। खरातने या 5 फायरमधून 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांनी व्यक्त केला तेव्हा सगळेच अवाक झाले। नरबळी दिल्याचा मुद्दा हा पहिल्यांदाच उजेडात आला होता। सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार अशोक खरात हा 67 वर्षांचा आहे। तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवत होता। यावरून त्याची मानसिकता लक्षात येते। याच लैंगिक चाळ्यांसाठी त्याने पिस्तुलातील 5 गोळ्या वापरून नरबळी दिल्याचा संशय आहे। वाघ, साप, नाग दाखवत होता, ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे। हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे। हे सगळं तपासात उघड झालंय। हे सगळं गंभीर आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे। त्यामुळे खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। खरात हे सगळं खाली मान घालून ऐकत होता। तो सुनावणी दरम्यान आपल्या हातांच्या बोटांकडे एकटक पाहत होता। कदाचित कोर्टातही त्याची काही काळी जादू सुरू होती का असा सवाल यामुळे उपस्थित केला गेला। खरातकडे 31 जिवंत काडतुसे सापडली, शिवाय 5 फायर केलेल्या पुंगळ्याही सापडल्या। त्यामुळे हे फायर त्याने नरबळींसाठीच केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला। आता ती 5 माणसं कोण हे तपासात समोर येईल। खरातने खरंच नरबळी दिले असतील तर ते कुणाचे दिले हा प्रश्नही या निमित्ताने समोर आलाय। खरातचा जसा सुंदर महिलांवर डोळा असायचा तसाच त्याचा नगर जिल्ह्यातील मोक्याच्या जमिनींवरही डोळा होता। नगर जिल्ह्यातील अनेक महिलाही खरातच्या जाळ्यात होत्या। त्यामुळे हे नरबळी नगर जिल्ह्यातील तर नाहीत ना असा प्रश्नही आता पडू लागलाय। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।